नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की तुमची एसएससी बोर्डची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे। आपला विज्ञान भाग 1 या विषयीचा जो काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो सर्व संपलेला आहे। शिवाय जेव्हा आपली शाळा सुरू होती मध्यंतरी, तेव्हा आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये म्हणजे तुमचा जो काही बोर्ड पॅटर्न आहे त्या बोर्ड पॅटर्न मी तुम्हाला तो तर लिहून दिलेलाच होता। तुमचा जो काही प्रश्नांचा कृती आराखडा होता, प्रश्नपत्रिकेचा जो काही आराखडा होता तो तुम्हाला मी लिहून दिलेलाच होता की प्रश्न पहिला आहे तो किती मार्कासाठी आहे, प्रश्न पहिला ए, त्यानंतर त्यामध्ये काय काय विचारलं जातं आणि आपण रिव्हिजन पण सुरू केली होती। परत कोविड-19 मुळे आपल्याला परत शाळा बंद करावी लागली आणि आता परत आपल्याला घरातूनच अभ्यास करायचा आहे। तर आपला जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचं नाही। शिवाय राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षण परिषद महाराष्ट्र म्हणजे एसएससी बोर्ड जे काही आहे, एसएससी बोर्डनी एक क्वेश्चन बँक काढलेली आहे, प्रत्येक विषयाची क्वेश्चन बँक काढलेली आहे। तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या सुद्धा विषयाची क्वेश्चन बँक आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आजपासून आपण या क्वेश्चन बँक मधील प्रश्नांचा सराव आपण घरात बसूनच आपण त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा तर आता जवळ आलेली आहे, त्यामुळे अभ्यास करणं हे अनिवार्य झालेलं आहे आणि मला माहिती आहे की तुम्हापैकी बरेचसे विद्यार्थी हे अभ्यासाच्या तयारीला सुद्धा लागलेले आहेत, बरोबर आहे ना? ठीक आहे, तर आजपासून आपण आणि हा अभ्यास सुरू करताना आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत। प्रश्नांच्या स्वरूपामध्ये म्हणजे काय, तर पहा, तुम्हाला जो काही बोर्डला प्रश्न विचारला जाणार आहे, उदाहरणार्थ प्रश्न पहिला ए मध्ये, म्हणजे प्रश्न पहिला ए हा कशा स्वरूपामध्ये असणार आहे, तर लक्षात घ्या, प्रश्न पहिला ए जो आहे तुमचा प्रश्नपत्रिकेमधला, तो खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा। आलं लक्षात? म्हणजे तुमचा प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न पहिला ए हा कशा प्रकारे असणार आहे, तर बहुपर्यायी प्रश्नांवरती आधारित असणार आहे आणि प्रत्येकी किती गुण आहे, तर प्रत्येकी 1 गुणाचा तो प्रश्न असणार आहे। ठीक आहे, तर आपण पहिला प्रश्न पाहूयात। त्यापैकी पहा, पहिला प्रश्न काय आहे, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर टिंबटिंब प्रयुक्त होणे आवश्यक असते आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले असतात। पहिला पर्याय आहे ए आकडा बल, दुसरा पर्याय बी आहे जडत्व, तिसरा सी पर्याय आहे संवेग आणि चौथा डी पर्याय आहे गती। तर या 4ही पर्यायामधील आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि ते उत्तर आपल्याला लिहायचं आहे। ठीक आहे, तर पहा, प्रश्न नीट तुम्ही अगोदर समजून घ्या। प्रश्न काय आहे पहा, खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा। पर्याय निवडायचा आहे आपल्याला। हे जे काही 4 पर्याय दिलेले आहेत, आता पहिला प्रश्न त्याचं उत्तर काय आहे पाहूयात आपण। एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात, एखाद्या वस्तूला आपल्याला जर एखादी वस्तू जर स्थिर असेल आणि तिचा आपल्याला जर वेग वाढवायचा असेल किंवा ती ज्या गतीमध्ये असेल त्या तिच्या गतीच्या दिशेमध्ये जर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल तर त्यावरती बल प्रयुक्त होणे आवश्यक असते। त्या वस्तूला बल देणं आवश्यक आहे। बल दिल्याशिवाय ती वस्तू वेगाने पुढे जाणार नाही किंवा तिच्या दिशेमध्ये बदल सुद्धा घडून येऊ शकत नाही। म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय आलं, तर बल आलं, बरोबर आहे। परंतु बल हे कोणतं पर्याय आहे, तर ए। आलं लक्षात? बलाचा पर्याय आहे ए। म्हणजे आपल्याला इथं लिहिताना काय लिहावं लागणार आहे, याचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार, इथं उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न पहिला त्यातला ए
आणि ए मधला हा कितवा आकडा आहे? पहिला आकडा आहे. ठीक आहे, तर या पहिल्याचं उत्तर काय आहे? बल. तुम्ही इथं बल म्हणून लिहायचं नाही. मग उत्तर काय लिहिणार तुम्ही? ए आकडा. कळालं? परत सांगते मी, नीट ऐका. पहा, उत्तरपत्रिकेमध्ये बोर्डाची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती सोडवताना जी काही तुमची उत्तरपत्रिका आहे बोर्डाची, त्या उत्तरपत्रिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न क्रमांक टाकणं खूप महत्वाचं आहे. जो प्रश्न तुम्ही सोडवत आहात, समजा तुम्हाला हा पहिला प्रश्न नसेल सोडवायचा तर तुम्ही दुसरा प्रश्न सोडवू शकता, परंतु जो प्रश्न तुम्ही सोडवत आहात त्या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक टाकणं खूप महत्वाचं आहे. कळालं? मग आता पहिला प्रश्न आहे म्हणून इथं मी लिहिलं प्रश्न क्रमांक 1 आणि त्यातील कुठला आहे प्रश्न? ए, म्हणून इथं काय लिहिलेलं आहे? मी ए आकडा लिहिलेला आहे. आलं लक्षात? आणि ए मधला कितवा आकडा आहे? तर पहिला आकडा आहे. आणि पहिल्या आकड्याचं उत्तर काय आलेलं आहे तुमचं? तर बल आलेलं आहे. कळालं? पाहता, आता आपण दुसरा प्रश्न घेऊयात यातला. ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांची कक्षा टिंबटिंब असते. पहिला पर्याय आहे वर्तुळाकार, सरळ रेषेत असते, नाभी बिंदूच्या दिशेने का लंब वर्तुळाकार. तुम्हाला माहिती आहे कशी असते ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांची कक्षा? लंब वर्तुळाकार असते. म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे तुमचं? इथं डी आलेलं आहे. कळालं? त्यानंतर तिसरा प्रश्न बघा काय आहे. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या टिंबटिंब समानुपाती असतो. त्याच्या वर्गाला असतो, वर्गमुळाला असतो, घनाला असतो का घनमुळाला असतो? तर त्याच्या कशाला असतो? घनाला असतो. अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे याचा पर्याय काय झालेला आहे? उत्तर सी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, चौथा आकडा. दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या वस्तूमधील अंतराच्या टिंबटिंब असते. माहितीये तुम्हाला सर, पाठच आहे तुमचं. तर ते कसं असतं? तर त्याच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. म्हणजे याचं उत्तर काय झालेलं आहे? ए आकडा. त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न पहा. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे कॅपिटल जी. कॅपिटल जीलाच आपण काय म्हणतो? वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतो. त्याचे मूल्य SI एकक प्रणालीमध्ये टिंबटिंब आहे. आपण शाळेमध्ये सुद्धा हा प्रश्न सोडवलेला आहे. काय आहे? तर 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर केजीचा वर्ग. म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे? कॅपिटल ए. त्यानंतर सहावा प्रश्न पहा काय आहे. टिंबटिंब हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते. कोणतं बल अत्यंत क्षीण असते? गुरुत्वाकर्षणाचे बल, विद्युत चुंबकीय बल, अणुकेंद्रकीय बल का आंतररेणवीय बल? कोणतं बल सगळ्यात क्षीण बल असते, कमी बल असते? तर गुरुत्वाकर्षणाचे बल हे कसं असतं? अत्यंत क्षीण बल असते. म्हणजेच उत्तर आलं तुमचं कॅपिटल ए. त्यानंतर सातवा प्रश्न पहा काय आहे. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? स्मॉल लिपीतलं जी. कॅपिटल जी ला म्हणायचं वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आणि स्मॉल जी आहे त्याला काय म्हणतो आपण? पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. त्याचे मूल्य किती असते? त्याचे मूल्य कसे असते? ध्रुवांवर सर्वात जास्त असते, विषुववृत्तावर सर्वात जास्त असते, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सारखे असते का ध्रुवांवर सर्वात कमी असते? कसे असते? ध्रुवांवर सर्वात जास्त असते. याचा अर्थ त्याचं उत्तर काय झालं? कॅपिटल ए. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आठवा. विषुववृत्तावर गुरुत्वीय त्वरण म्हणजेच आपण म्हणतो त्याला स्मॉल लिपीतलं जी चे मूल्य टिंबटिंब असते. पहा आता विषुववृत्तावर जी चे गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती असते? 9.78 मीटर पर सेकंद वर्ग असते. लक्षात ठेवा. म्हणजेच उत्तर काय झालं त्याचं? कॅपिटल ए झालं. त्यानंतर वस्तूचे मुक्त पतन हे केवळ टिंबटिंब मध्ये शक्य आहे.
हवेमध्ये मुक्त पतन आहे का नाही, मग निर्वातामध्ये आहे का, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे का, किंवा यापैकी नाही. तर लक्षात ठेवा, वस्तूचे जे काही मुक्त पतन आहे हे निर्वातामध्ये शक्य आहे. निर्वात म्हणजे काय, तर त्यामधून पूर्णपणे हवा काढून घेतलेली असते. बरोबर आहे, तिथं हवेचा थोडा सुद्धा अंश शिल्लक नसतो, त्याला निर्वात पोकळी असं म्हटलं जातं. आणि मग वस्तूचे हे जे काही मुक्त पतन आहे हे कुठं शक्य असते, तर निर्वातामध्ये शक्य असते. आणि त्याचं उत्तर काय आलं, मग इथं कॅपिटल बी असं आलेलं आहे. त्यानंतर पुढचं बघा, कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीच्या वजनाच्या जवळजवळ टिंबटिंब आहे. माहितीये तुम्हाला, पाठच झालेला आहे, आपण प्रश्न सोडवलेलाच आहे. किती असते, 1/6 पट, 1/6 असते. बरोबर आहे. कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीच्या वजनाच्या जवळजवळ 1/6 असते. याचा अर्थ इथं उत्तर काय झालं, पर्याय ए. त्यानंतर पुढचा पहा, पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण टिंबटिंब असेल. तर इथं आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. ते उदाहरण आता मी इथं तुम्हाला उत्तर सांगते, जेव्हा उदाहरण सोडवण्याचा प्रश्न येईल तेव्हा मी तुम्हाला हे उदाहरण परत सोडवून देईल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, 60 न्यूटन जर वजन असेल पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं, तर तिचे चंद्रावरती वजन किती असते, तर तिचे वजन 10 न्यूटन एवढे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, डोबेरायनरने टिंबटिंब नियम मांडला. पाठच आहे आपलं, डोबेरायनर म्हटलं की त्रिक. बरोबर आहे. म्हणजे डोबेरायनरने कशाचा नियम मांडला, तर त्रिकांचा. म्हणजे उत्तर आला आपला क पर्याय. त्यानंतर 13वा प्रश्न पहा, न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम टिंबटिंब पर्यंत लागू होतो. न्यूलँड्सने जो अष्टकाचा नियम मांडला तो कोणत्या मूलद्रव्यापर्यंत फक्त लागू होतो, तर तो कॅल्शियम पर्यंतच लागू होतो. म्हणजे पर्याय आला आपला ब. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मेंडेलिव्हच्या वेळी टिंबटिंब मूलद्रव्य ज्ञात होती. मेंडेलिव्हच्या वेळी किती मूलद्रव्य ज्ञात होती, तर 63 मूलद्रव्य ज्ञात होती. त्याच्या काळापर्यंत फक्त त्याला 63च मूलद्रव्य माहिती होती. म्हणजे पर्याय उत्तर आला आपला क. पुढं, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत एका सिलिकॉनला नंतर टिंबटिंब नाव देण्यात आले. पहा, आवर्त सारणीमध्ये काही रिक्त जागा सोडल्या होता. बरोबर आहे. इका बोरॉन, इका सिलिकॉन. तर हे जे काही आहे त्यापैकी जे काही सिलिकॉन आहे, त्या इका सिलिकॉन आहे, त्या इका सिलिकॉनला नंतर जेव्हा त्या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा त्या मूलद्रव्याला म्हणजे त्या इका सिलिकॉनला काय नाव देण्यात आले, तर त्या इका सिलिकॉनला काय नाव देण्यात आले, तर जर्मेनियम असं नाव देण्यात आले. म्हणजे पर्याय झाला क. आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे टिंबटिंब आहे. आता इथं नीट लक्ष द्या. पहिल्यांदा गण विचारले. बरोबर आहे, गण विचारलेला आहे. म्हणजे गण किती असतात आधुनिक आवर्त सारणीमध्ये, 18 गण असतात. आणि आवर्त किती असतात, तर एकूण 7 आवर्त असतात. माहितीये तुम्हाला. म्हणजे पहिल्यांदा इथं गण येणार आहे 18 गण व 7 आवर्ते. पण उत्तर तुमचं इथं काय येणार आहे, तर क पर्याय येणार आहे. त्यानंतर पहा, दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा टिंबटिंब आहे. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्याची बाह्यतम कक्षा काय आहे, तर लक्षात घ्या, दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्य हे यांची 2च कक्षा आहे. पहिली के आणि दुसरी एल कक्षा आहे. म्हणजे शेवटची म्हणजे बाह्यतम कक्षा. मग बाह्यतम कक्षा कोणती झाली त्याची, तर एल झाली. त्यानंतर गण 1 व 2 मिळून टिंबटिंब खंड बनतो. गण 1 आणि गण 2 मिळून कोणता खंड बनतो, तर तो एस खंड बनतो. म्हणजे पर्याय झाला आपला अ. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या अणुअंकाची जोडी एकाच गणात असल्याचे दर्शवते, तर लक्षात घ्या, 11 आणि 19 हे जे काही अणुअंक आहेत त्यांची जोडी आपल्याला एकाच गणामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण टोटल 20 बहुपर्यायी प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि त्याची उत्तर आपण पाहिलेली आहेत. तर
हे 20च्या 20 प्रश्न तुम्ही वहीमध्ये व्यवस्थितपणे, विज्ञानाच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून काढायचे आहेत आणि वारंवार त्याचा अभ्यास करायचा आहे. तसेच यापुढचे अजून 20 यापुढचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला देणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही माझ्यावरतीच अवलंबून राहायचं नाही. तुम्ही सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता तुम्ही म्हणसाल मॅडम याची उत्तरं आम्हाला कुठे मिळतील? तर लक्षात ठेवा, विज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्ही विज्ञानाचे जे काही आपले प्रकरण आहेत ते प्रकरण काय करायची, सगळे वाचायचे. तर त्या प्रकरणामध्येच, त्या प्रकरणाचा जर बारकाईने अभ्यास केला तर विज्ञानामध्ये तुम्हाला खूप भरपूर तुम्हाला मार्क्स पडतील, गुण पडतील, तुम्हाला भरपूर यश प्राप्त होईल. तुम्ही जर विज्ञानाचे जे काही आपले धडे आहेत ते धडे जर तुम्ही सगळे वाचून काढले तर तुम्हाला कुठलीही रिकामी जागा येऊ द्यात परीक्षेला, त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे येणार आहे. आलं लक्षात? तर एकूण आपण 20 प्रश्नांचा इथं अभ्यास केलेला आहे. पहिला प्रश्न समजला तुम्हाला, प्रश्न पहिला ए. त्यामध्ये काय विचारलं जातं? 1 गुणांसाठी प्रश्न आहे. बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. मल्टिपल चॉईसचा प्रश्न आहे. आलं लक्षात? बहुपर्यायी पर्याय दिलेले आहेत, त्यातील एकच पर्याय आपल्याला निवडून लिहायचा आहे आणि तो पर्यायाचा तिथं काय लिहायचा आहे? समजा अनुक्रमांक असेल 1 2 3 4 तर तो अनुक्रमांक लिहायचा. आता इथं ABCD दिलेला आहे तर इथं पर्याय आपल्याला जो असेल, ए असेल, बी असेल, सी असेल, तो पर्याय आपल्याला लिहायचा आहे. त्याचं उत्तर लिहायचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की उत्तर लिहिताना उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचा क्रमांक टाकणे खूप महत्वाचे आहे. प्रश्नाचा क्रमांक तुम्ही टाकायचा आहे, विसरायचा नाही. जो प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल त्या प्रश्नाचा तुम्ही पहिल्यांदा प्रश्न क्रमांक टाकून घ्यायचा आणि नंतरच त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. तर यानंतर मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये राहिलेले प्रश्न काय करणार आहे, ग्रुपवरती तुम्हाला पाठवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जी काही तुम्हाला वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये बरोबर त्याची सर्व उत्तरे लिहून तुम्ही परत तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकाला, तुमच्या त्या शिक्षकाच्या पर्सनल मोबाईल नंबरवरती, व्हॉट्सअप नंबरवरती त्यांना ती पीडीएफ काय करायची आहे, पाठवायची आहे. आणि तुम्ही जर रेग्युलर अभ्यास केला तरच तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षा देता येणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला जे काही अंतर्गत गुण आहेत ते अंतर्गत गुण तुम्ही जर अभ्यास केला, रोजच्या रोज अभ्यास केला तरच तुम्हाला ते गुण देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षा आपली 1च महिना राहिलेला आहे, परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपण काय करणार आहोत, अभ्यास चांगला करणार आहोत. घरी राहूनच आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.